मराठी सक्तीचा मुद्दा सध्या रिक्षा चालकांसाठी गाजताना दिसतोय। मुंबई आणि उपनगरांमध्ये हा मुद्दा विशेषतः गाजतोय। आपण सध्या कल्याण शहरामध्ये आहोत। कल्याण शहरातील रिक्षा चालकांचं काय म्हणणं आहे हे दादा आहेत। दादा बाहेर आहे। दादा मराठी आहात? आम्ही गुजराती प्रजापती। अच्छा, किती वर्षापासून व्यवसाय करताय? आमचे रिक्षामध्ये झाले 15 वर्ष झाले। बरं, आता जो काही सरकारनं नियम काढला 1 तारखेपासून मराठी सक्तीची होणार आहे, तुम्हाला काय वाटतं? माझ्या हिशोबाने तर झाले पाहिजे मराठी। अच्छा, बरोबर। बरं, तुम्ही पण गुजराती असून देखील मराठी बोलताय? आमची 7वी पिढी इथं कल्याणमध्ये। प्रजापती कुंभार आहे, यांना माहिती आहे, ते सरांना माहिती आहे, आम्हाला ओळखतात ते। गुजराती रिक्षा चालक आहेत, त्यांना वाटतं की मराठी सक्तीची झाली पाहिजे। अजून काही रिक्षा चालक आहेत। दादा, कल्याण शहरामध्ये गेल्या किती वर्षांपासून तुम्ही रिक्षा चालवताय आणि मराठी सक्तीची तुम्हाला होते, काय वाटतंय? मी गेले आज 28 वर्ष मी कल्याणमध्ये रिक्षा चालवतो आहे आणि मी स्वतः गुजराती असल्यामुळे मी मराठीचं बोलतो इथं आणि एवढा वर्ष मी रिक्षा चालवतो त्यामुळे साहजिक इकडचा व्यवहार मराठी असल्यामुळे मला मराठी सहजपणे आली पाहिजे आणि माझं शिक्षण मराठीत झालं। म्हणजे सरकारनं जो नियम 1 तारखेपासून केला आहे त्याला तुमचं समर्थन आहे? हो, योग्यच आहे ना, कारण इथं धंदा व्यवसाय करायचा इथं मध्यमवर्गीय असं म्हणजे सर्व वर्ग इथं मराठी असल्यामुळे मराठी बोलणं आवश्यक आहे। मराठी बोलणं आवश्यक आहे। विशेष आहे की कल्याण शहरामध्ये जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांचं मत आहे की मराठी सक्तीची झाली पाहिजे। मराठीबद्दल काय मत आहे? 1 तारखेपासून तुम्हाला मराठी सक्तीची होईल? मराठीबद्दल सर म्हणणं म्हणजे असे कारण महाराष्ट्रामध्ये राहतो आहे तर मराठी बोलणं गरजेचं आहे। मी स्वतः गुजराती आहे आणि एवढ्या वर्षापासून कल्याणमध्ये राहतो आहे आणि रिक्षा जो व्यवसाय आहे तो आपला महाराष्ट्राचा स्थानिक व्यवसाय आहे। ठाणे म्हणा, रायगड म्हणा, कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये नाशिक सगळे रिक्षा चालतात, त्या हिशोबाने मराठी बोलणं गरजेचं आहे आपल्याला आणि एवढ्या वर्षापासून आहे त्याला सन्मान आहे, सहकार्य करणार। पण अनेक जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्याच्यातील अनेक लोकांचं म्हणणं आहे की नाही, असं नाही झालं पाहिजे, मराठी सक्ती नाही झाली पाहिजे। ते चुकीचं ॲक्च्युली ते व्हायला पाहिजे। मराठी तुम्ही भले तुम्हाला नाही पण थोडं तुम्ही बोला शिका, बोलायला शिका तुम्ही, असं नका म्हणून की नाही येत, तुम्ही शिका पाहिजे। म्हणजे निदान शिकलं तरी पाहिजे, सुरुवात तरी केली पाहिजे। सुरुवात तरी केली पाहिजे लोकांनी, असं आहे, बाकी काय म्हणणं नाही आपल्याला बस। बरं, जे आंदोलन आहे, जे आंदोलन पुकारलेलं आहे की बाबा आता मे महिन्यामध्ये जे आंदोलन होणार आहे त्याला तुमचं समर्थन असेल? असणारच आहे, समर्थन असणार आम्ही। मग रिक्षा बंद करणार त्यावेळेस? करू ना बंदच आहे, सगळे आम्ही सगळे पाठिंबा देऊ त्याला। नाही, पण त्याच्यामध्ये विशेष असं आहे की जे मराठी भाषेच्या सक्तीला विरोध करतायत ते बंद ठेवणार आहेत, मग तुम्ही ठेवणार का? आम्ही नाही ठेवणार, आम्हाला मराठी आहे, आम्ही कशाला बंद ठेवू? आम्ही नाही विशेष ठेवणार। आहे की कल्याणचं एकमेव रिक्षा स्टँड असेल ज्या ठिकाणी आपल्याला 3 अमराठी म्हणजे गुजराती समाजाचे रिक्षा चालक भेटले आणि त्यांचं म्हणणं आहे की मराठी ही महाराष्ट्रात सक्तीची असली पाहिजे, तुम्हाला मराठी असली पाहिजे। अनेक जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांचा विरोध आहे याला। मात्र विशेष आहे की कल्याणचे हे रिक्षा चालक आहेत जे अमराठी आहेत त्यांना वाटतं की मराठी सक्तीची असली पाहिजे, महाराष्ट्रात तुम्ही राहताय तर मराठी तुम्हाला आलीच पाहिजे। त्यांनी या मराठी सक्तीला समर्थन दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। गणेश मंजुळा अनंत, न्यूज 18 मराठी, कल्याण।